तो करू शकतो पण तो करत नाही आहे. त्याच्या शाळेतले टीचरही तसं म्हणत आहेत, त्याची आई तशी म्हणते, त्याच्या ट्युशनच्या टीचर मॅमसुद्धा म्हणतात, तो करू शकतो पण तो करत नाही आहे. का असं होत असेल? माझ्याकडे येणारा प्रत्येक क्लायंट हा असाच म्हणत असतो, की माझ्या मुलाची करण्याचीच इच्छा नाही आहे. तो करू शकतो पण का करत नाही आहे माहिती नाही सर, त्याला काउन्सिलिंगसाठी मदत करा. यातून असं लक्षात येतं, की तो करू शकतो पण करत नाही आहे. याचा अर्थ बऱ्याच वेळेला असा होतो, की आपल्याला वाटतात त्याच्यामध्ये त्या क्षमता आहेत, पण त्या क्षमता खरंच आहेत का? हे सायकॉलॉजिस्टकडनं तपासून घेतलं पाहिजे. त्याचं सायकोमॅट्री असेसमेंट झालं पाहिजे. त्याचं इंटेलिजन्स असेसमेंट झालं पाहिजे. त्याच्यातनं आपल्याला त्याचे पोटेन्शियल कळतील. त्याला नेमकं काय अवघड जातं आहे, काय सोपं जातं आहे, हे सुद्धा समजू शकेल. बरेचदा आपलं मूल लर्निंग डिफिकल्टी फेस करत असेल, मॅथमॅटिक्सशी संबंधित असेल, लँग्वेजशी संबंधित असेल किंवा डिस्ग्राफियाशी संदर्भित असेल. याला डिस्लेक्सिया, डिस्ग्राफिया आणि डिस्कॅल्क्युलिया ही लर्निंग डिसॅबिलिटी असू शकते. नक्की सायकॉलॉजिस्टची मदत घ्या, थेरपिस्टची मदत घ्या. तो याच्यात निश्चित मदत करेल आणि ट्रू इव्हॅल्युएशन करून तो तुमच्या आणि तुमच्या मुलाचे संबंध अजून चांगला करण्यासाठी आणि मुलाच्या अकॅडमिक ग्रोथसाठी नक्की मदत करेल.